ट्रान्सपोर्ट गाड्या चालकांच्या संपाचे पडसाद पडले पेट्रोल पंपावर। कुठे गर्दीच गर्दी तर कुठे बहुतांश सुकसुकाट। नागपूर उमरेड रोड बहादुरा फाटा जो टोल नाका जुना टोल नाका आहे त्याच्या बाजूलाच लागून HP पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपावर सुद्धा आज पेट्रोल नाही असं बोर्ड लावलेलं दिसत आहे आणि इथं ट्रान्सपोर्टच्या गाड्या ज्या आहेत हे सगळ्या उभ्या दिसत आहेत। आपण जाणून घेऊया की पेट्रोल इथं केव्हापासून नाही आहे व त्यांचे काय कारण हे सांगतात ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया। बघा गाड्या इथं येत आहेत पण पेट्रोल नसल्या कारणाने हे सगळ्या गाड्या ह्या आहेत ज्या आहेत इथून वापस जात आहेत। सगळे इथं बोर्ड लावलेलं दिसत आहे की पेट्रोल नसल्याचं इथं सूचना फलक सुद्धा इथं लावलेले आहेत। कधीपासून पेट्रोल नाहीये? कालपासून नाही म्हणजे दुपारपासून स्टॉक पूर्ण संपला आहे। हो स्टॉक संपला आहे आणि थोडा बहुत आपण इमर्जन्सीसाठी आपण ठेवलेला आहे 3-4 सिलेंडर। ॲम्ब्युलन्स वगैरे आहे हो त्यांच्याकरता हो त्यांच्याकरता आपल्याकडे आहे ठेवलेला आहे। हो कारण की गाड्या बंद असल्यामुळे ते ऑर्डर देऊन मध्ये आणायला तयार नाही राहत नाही ट्रान्सपोर्ट हरताळामुळे त्याच्यामुळे ते गाडी यायला काही तयार नाही असं। आपण ऐकलेलं आहे की जे ट्रान्सपोर्ट गाडीवाल्यांचा जो काही संप चालवला आहे त्या संपाचे पडसाद हे खरंच उमटलेले आहेत की पेट्रोल पंपावरतीच त्यांना ऑर्डर देऊन सुद्धा पेट्रोलचा स्टॉक इथं उपलब्ध होत नाही आहे। तरी अजून कधीपर्यंत सामान्य जनता हा त्रास सोसेल आणि प्रशासन याकडे लक्ष देऊन त्यावर उपाय लवकरात लवकर काढेल की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। त्याच परिसरातील हे सलग दुसरे पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप, जिथे पण आपण पाहू शकता की सगळीकडे नो स्टॉक असं सगळीकडे पूर्ण सूचना फलक लागून रस्ता हा पूर्ण बंद केलेला आहे। म्हणजे इथला पण पेट्रोल हा जो आहे स्टॉक नसल्या या संपल्या कारणाने या नवीन स्टॉक न आल्या कारणाने हा पण पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध नाही आहे आणि परत इथून पण सुद्धा जनतेला निराशाजनक पद्धतीने वापस जावं लागत आहे। पेट्रोल आपल्याकडे कालपासून स्टॉक संपलेला आहे आणि येणार की नाही येणार हे आम्हाला आता तत्काळ माहीत नाही, पण आमचे ओनर गेले आहे टँकर आणण्यासाठी नायरामध्ये वर्धा पुलगाव। या पूर्ण ड्रायव्हरचे जे संघ आहे त्यांनी जे आपत्कालीन घोषणा केली की आम्ही स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलं, त्यामुळे रस्ते जाम असल्यामुळे आमचे टँकर काही येऊ शकले नाही। ॲम्ब्युलन्स सर्व्हिससाठी आणि सर्व इमर्जन्सी सर्व्हिससाठी सुरू आहे, बाकी नाही, साध्या कस्टमरसाठी नाही।